परमेश्वरा दुःख मलाच का? काय प्रश्न विचारतो आपण पहिला? दुःख मलाच का? आर्थर ॲश म्हणून एक सुंदर गोष्ट झाली. आर्थर ॲश हा टेनिस खेळाडू होता. तर तो 7 चॅम्पियनशिप जिंकलेला होता. जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिप 7 वेळेला तो जिंकलेला होता. तर या माणसाला एड्स झाला. तर एड्स झाल्याबरोबर त्याने खेळणं थांबवलं. त्या जगामधून त्याला पत्र यायला सुरुवात झाली की हे तुमच्याबरोबरच का झालं? तुम्हाला का आजार का? देवाने तुम्हाला का दिलं? त्याने कुणाच्याच पत्राला उत्तर दिलं नाही. पण एका लहान मुलाने जेव्हा पत्र लिहिलं त्याने विचार केला की ते उत्तर लिहायचं. आणि त्या लहान मुलाला त्याने उत्तर लिहिलं. ते उत्तर आर्थर ॲशचं उत्तर आज विम्बल्डन, जगामधलं मेन जे आपलं ग्राउंड आहे, टेनिसचं ग्राउंड विम्बल्डन, त्या टेनिसच्या मेन मुख्य गेटवरती ते उत्तर आज कोरलेलं आहे. ते उत्तर असं होतं, त्याने लिहिलं की जगामध्ये 5 कोटी मुलांना टेनिस खेळण्याची इच्छा होते. त्यापैकी फक्त 50 लाख मुलं हातामध्ये बॅट पकडतात. त्यामध्ये 5 लाख मुलं तालुका लेवलवरती खेळतात. त्यामध्ये फक्त 50,000 जिल्हा लेवलवरती खेळतात. त्यामध्ये फक्त 5,000 स्टेट लेवलवरती खेळतात. त्यामध्ये फक्त 500 नॅशनल लेवलवरती खेळतात. त्यामध्ये 50 फक्त इंटरनॅशनल लेवलवरती खेळतात. त्यामध्ये 2 सेमीफायनलमध्ये खेळतात आणि त्याच्यामधला एकच फक्त हातामध्ये कप उचलतो. परमेश्वराने 7 वेळेला 5 कोटी मुलांमध्ये माझी निवड केली कप उचलण्यासाठी. 7 वेळेला. तेव्हा मी परमेश्वराला विचारलं नाही हे परमेश्वरा मलाच का? 7 वेळेला कप उचलण्याची संधी मलाच का तुझी? तेव्हा मी विचारलं नाही. मग आता जेव्हा माझ्या वाट्याला दुःख आलेलं आहे, मला विचारण्याचा अधिकार आहे? मला विचारण्याचा अधिकार आहे? नाही. मी का विचारावं की दुःख? जेव्हा सुख येते तेव्हा आपण विचारत नाही, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा लगेच आपल्या हातवरती मलाच काय दुःख आणि मलाच काय.